महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. उद्धव ठाकरे मुंबईतील लँड स्कॅमचे बादशाह. त्यांच्या डोक्यात नेहमी लँड स्कॅमचाच विचार सुरू असतो. आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका. ठाकरे कुटुंबीय एकत्र येणं हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून शरद पवारांची प्रतिक्रिया. बारामतीत पवार कुटुंब पुन्हा आलं एकत्र. बैठकीसाठी शरद पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित. युगेंद्र पवारांना सुनेत्रा पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर पवार कुटुंब एकत्रच असल्याचा युगेंद्र पवारांचं विधान. राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेही कुटुंबासोबत परदेश दौऱ्यावर. 4 मे रोजी उद्धव ठाकरे परत येणार असल्याची माहिती. एकत्र येण्याच्या चर्चेनंतर दोघेही परदेश दौऱ्यावर असल्यानं चर्चा. काँग्रेसचा हात सोडून संग्राम थोपटेंनी हाती घेतलं कमळ. कार्यकर्त्यांसह भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश. सांगलीत अजित पवार गटाची ताकद वाढणार. 4 माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीत करणार प्रवेश. त्र्यंबकेश्वरमध्ये साधूचा संशयास्पद मृत्यू. नशेखोराच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा महंतांचा आरोप. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भातील प्रकाशित जाहिरात चुकीची. सार्वजनिक बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण. बैठकीसाठी 150 कोटी रुपयांच्या निविदा मागवल्याची जाहिरात झाली होती प्रकाशित. पुण्यात दारूच्या नशेत लोकांकडून एका जोडप्याला मारहाण. कारवर दगडफेक. 5 जणांवर गुन्हा दाखल तर 3 आरोपी अटकेत. चुनाभट्टीत पोलिसांकडून 10 कोटींचं चरस जप्त. परदेशातील 2 आरोपींना घेतलं ताब्यात.